तर नेहमीच तुम्हाला माझ्या कंठ्या, हार, गजरे इत्यादी सगळ्या गोष्टी बनवते ते आवडते. तुमच्या कॉमेंटमधनं ते मला समजतं. आज तुमच्याबरोबर शेअर करते सुंदर अशी स्वामींसाठी बनवलेली गुरुपौर्णिमा स्पेशल पाईप क्लीनरची चाफ्याची कंठी. इथे मी पाईप क्लीनरचे जे फुलं आहेत ना ती बनवून घेतलेली. अगोदर मी 3.5 इंचची बनवलेली, मला ती काय एवढी खास वाटली नाही. मग मी ना 2.5 इंचची बनवली, ती मला फार आवडली, छोटी छोटी नाजूक साजूक. मग तीच बनवायला घेतली. तर कशी बनवली ते दाखवते. इथे पाईप क्लीनरचा येलो कलर घेतलेला आहे मी. त्याला ना अशा प्रकारे एका पाईप क्लीनरचे 3 तुकडे करून घेतले आणि त्या तिन्ही असे तुकडे ना आपल्याला दुमडून घ्यायचे. तर इथे आपल्याला 2 तुकडे लागणार आहेत. पहिले ना दुमडलेले एकात एक तुकडे असे घालायचे दोन्हीसुद्धा आणि त्यांना असं वळण द्यायचं, छान आकार द्यायचा आणि खाली दुमडून घ्यायचं. तर असं पाकळीचा आकार इझिली होतं, हा हे काही हार्ड नाही आहे. आणि मग देऊन त्याला मस्तपैकी असं नागाच्या फण्यासारखं तयार करून घ्यायच्या सगळ्या पाकळ्या. सोप्या भाषेमध्ये सांगते, समजून घ्या. आणि त्यानंतर ना आपल्याला ते सगळे म्हणजे 4 तयार करून घ्यायच्या पाकळ्या आणि आपला रीळ असतो ना कपड्यांचा त्याच्याने छान त्याला असं बांधून घ्यायचं. जितकं घट्ट बांधाल का तुमचा फूल ना जास्त दिवस चांगला व्यवस्थित राहील आणि पाकळ्या वगैरे सुटणार नाही. म्हणून हे आपल्यावर आहे कसं करायचं ते. त्यानंतर दुसरा ग्रीन कलरचा पाईप क्लीनर घेतलाय. तो असा ना खालच्या साईडनी मी गुंडाळून घेते वर, व्हिडिओमध्ये दिसतोय तशाच प्रकारे. आणि मग सगळं व्यवस्थित गुंडाळून झालं. आता देठ ना थोडा छोटा असतो त्यामुळे व्यवस्थित हे काम करायचं. आणि मग दोन्हीही त्याचे जे टोक आहेत ना ते एकमेकांना मिळवायचे आणि तिथे ना व्यवस्थित असं पिळून घ्यायचं. आणि मग पिळल्यावर आपण नंतर त्याला ग्लूगनने चिटकवणारच आहोत. पण हा आपला फूल तयार झालेला आहे. हे काम जितकं व्यवस्थित कराल ना, हे सगळं मी पहिल्यांदाच करते, तुम्हाला शिकवते पण पहिल्यांदाच, कारण का हे मी अगोदर केलं नव्हतं. बघितले भरपूर पण केलं पहिल्यांदा. आणि अशाच प्रकारे इथे मी 21 फुलं तयार करून घेतली. तर ही गुरुपौर्णिमा स्पेशल कंठी आहे. त्यासाठी ना इथे मी उलचा धागा घेतलेला आहे साधा. कोणतीही गोटापट्टी वगैरे गोल्डन तुम्हाला आवडेल तसं घेऊ शकता. सुईने ओवते मी इथे. अगोदर ना भरपूर सारे मोती ओवून घ्यायचे. 10 नंबरचे मोती आहेत. त्यानंतर देठाकडच्या साह्याने आपल्याला एक चाफ्याचा फूल ओवायचा आहे. आता ही कंठी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये जरूर सांगा. कशी बनवली हे तुम्हाला थोडक्यात सिंपल सांगितलेलं आहे. तुम्ही अशीच बघून बनवू शकता. जर तुम्हाला बनवायची नसेल तर माझ्याकडे ऑर्डर करू शकता गुरुपौर्णिमेसाठी. तर डोंबिवलीमध्ये कुठे असाल तर लवकर ऑर्डर मिळून जाईल, कल्याण डोंबिवली वगैरे. आणि अशा प्रकारे पूर्ण कंठी मी बनवून घेते. 21 फुलांची कंठी आहे, 11 फुलांची सुद्धा मिळेल, जसा फोटो किंवा मूर्ती असेल तशाप्रमाणे. तर मागवा लवकर. आणि नेहमीप्रमाणे ही कंठी सुद्धा सुंदर झालेली आहे. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता बाय.